काही स्वप्नांचं असंच असतं। या कविता संग्रहाचं वैशिष्ट्यच हे आहे, स्वप्न, वास्तव, भास, आभास, भावना, व्यवहार, तडजोड या सगळ्याची अजोड सांगड दुर्गंधा अर्थात अमृता नरसाळे यांच्या लेखणीमध्ये आहे। त्या लेखणीला वळण लागण्यासाठी ज्यांनी अमृता यांना पदोपदी मदत केली, मार्गदर्शन केलं, असे कवी अरुण म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हे पुस्तक काव्यरसिकांच्या समोर येते। अमृता यांच्याविषयी, त्यांच्या कवितांविषयी, संग्रहाविषयी मान्यवर अधिकारवाणीनं बोलणारच आहेत। तत्पूर्वी या संपूर्ण प्रवासामध्ये, या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार असणारे अमेय धोपटकर सगळ्यांना काहीतरी सांगण्यासाठी किंवा कवयित्रीविषयी सांगण्यासाठी म्हणून मी जर इथं उभा असेल तर सर्वप्रथम मला अमृता नरसाळे मॅडमच्या बद्दल जर सांगायचं झालं तर एक पुलंचं वाक्य सांगावं असं वाटतं की पुलं म्हणतात की खूप दिवसांची, खूप वर्षांची, अगदी कितीतरी दिवसांची, महिन्यांची ओळख असते, पण तरीसुद्धा माणसांचं सर्वसाधारण भेटी पलीकडे, हाय बाय पलीकडे जात नाही। पण काही व्यक्तींच्या बाबतीत असं घडतं की काही क्षणांपुरती ती माणसं भेटतात आणि त्याच्यानंतर पूर्ण फार काळ, जन्मोजन्माची आपली साथ आहे किंवा आपण जन्मोजन्मांपासून ओळखतो असं त्यांच्यामधलं नातं सांधून जातं। अशी काहीशी व्यक्ती आहे ती म्हणजे अमृता नरसाळे मॅडम। याचं कारण एका दुपारी मला फोन आला होता आमचे वकील मित्र श्रीकांत भाटवडेकर सरांचा। श्रीकांत भाटवडेकर सर त्यांचे म्हणाले की अशा ह्या कवयित्री आहेत का त्या रत्नागिरीमध्ये आहेत, गेले 10 वर्ष त्या इथंच राहतात, पण त्यांची कविता आपल्याला कधी ऐकायला मिळाली नाही, तर तुम्ही ज्यावेळेला कवितेचा कार्यक्रम कराल तेव्हा यांना बोलवाल का? तर त्यावेळेला नेमकं माझं कविता क्वारंटाईन, हे क्वारंटाईनच्या काळामध्ये ज्यावेळेला 15 दिवस, 29 दिवस क्वारंटाईन, 21 दिवस क्वारंटाईन होणार होतो, त्यावेळेला माझा एक उपक्रम चालू होता की मी 21 दिवस 21 कवींच्या वेगवेगळ्या रत्नागिरीतल्या कविता ऐकवणार होतो। ऑनलाईन ह्या कविता ऐकवत असताना श्रीकांत भाटवडेकरांचा नेमका मध्येच फोन झाला, होता, मग चालेल आपण अमृता नरसाळे मॅडमची कविता ऐकूया। आणि त्या पूर्ण प्रवासात गेल्या 2 वर्षामध्ये मी अमृता नरसाळे मॅडमची कविता, एक साधा विषय बघा की बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामधून येणाऱ्या अमृता नरसाळे मॅडम, त्यांचं शिक्षण सर्व त्या तिथे झाले आणि त्याच्यानंतर गेले 10 वर्ष त्या रत्नागिरीत वास्तव्यास आहेत, पण त्यांची कविता आपण कोणी ऐकली नाही। मला वाटतं दांडेकर सरांच्या व्यतिरिक्त फार लोकांना त्या माहिती नव्हत्या त्यावेळेला, कारण त्यांच्या संस्थेमधून त्या काम करत होत्या, पण बाकी रत्नागिरीकरांनी त्यांची कविता ऐकली नव्हती। मग माझ्या सरळ असं डोकं झालं की त्यांच्या काही कविता आपण ऐकाव्या, तर त्यांच्या काही कवितांचे मी त्यावेळेला व्हिडिओ केले आणि मग ते आपल्या चॅनलवरून, फेसबुक पेजवरून, यूट्यूब चॅनलवरून येत असत आपल्या कविता क्वारंटाईनच्या माध्यमातून। त्याच्यानंतर आपण मला वाटतं गेल्या वर्षीच्या कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला आपण एक कार्यक्रम केला होता, लाईव्ह होता सर पूर्ण, इथे देवर्षी भवन म्हणून हॉल आहे छोटा, तर त्यामध्ये आपण तो कार्यक्रम लाईव्ह ठेवला होता। समोर प्रेक्षक नव्हते, पण संपूर्ण कार्यक्रम यूट्यूब आणि फेसबुकच्या चॅनलवरतून लाईव्ह होणार होता। आणि त्या लाईव्ह कार्यक्रमात मला असं वाटलं की आपण अमृता नरसाळे मॅडमना बोलवावं, आणि की मग मी तिथे त्यांना म्हटलं तुम्ही याल का मॅडम? तर नेमका त्यांचाही त्यांचं जे सगळे इंटरव्ह्यूचं काम होतं ते तसं थंड होतं, त्यामुळे नक्की येईन मी, आवडेल येईन। आणि मला आजही सांगायला आनंद होतो की त्याही दिवशी त्या सगळ्यांच्या आधी 15 मिनिटं त्या तिथे हजर होत्या। त्यांनी खूप सुंदर अशा कृष्णावरच्या कविता त्या दिवशी ऐकवल्या होत्या। देवीदास पाटील सर त्याचे साक्षीदार आहेत, ते समोर आमच्या सोबत त्या दिवशी हजर होते, जोशी काकू होत्याच। तर ह्या सर्व लोकांनी त्यांच्या कविता ऐकल्या आणि नंतर त्यांच्या जो कवितांचा प्रवास आहे तिथपर्यंत त्यांची कविता कशी होती ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो। त्यांची कविता अशी होती की म्हणजे आत्ता त्या खरोखर त्यांचा हळूवार असा शब्द फेक, त्यांची शांत असा आवाज आणि तशीच त्यांची अलगद लयबद्ध येणारी अलगद अशी कविता। पण नकळत उच्चारले गेले काही नवीन शब्द, तेव्हा भलतच काहीतरी गवसल्यावर हुरळून गेला होता तो विचार। आता पुन्हा भळाभळा वाहायला लागली त्याची ती जखम, मात्र रक्ताच्या थेंबालाही येऊ लागलाय शाईचा वास। रक्ताच्या थेंबालाही येऊ लागलाय शाईचा वास, त्याच्या ओघळणाऱ्या घामातून जणू पाझरू लागलेत अक्षरेच। तरी देखील पांढरे शुभ्र सदरे घालून मिरवायला लागलाय तो आता, आवडायला लागलाय त्याला सफेद रंग।
आणि कोऱ्या करकरीत कागदावर उमटत जाणारं जगण्याचं सत्य. रोज नवं काव्यचित्र रेखाटताना त्याला असे भुलवतात जीवन रंग की तहान भुकेच्या जाणीवा विसरून तो पिऊ लागलाय शब्दच. त्याच्या चेहऱ्यावर झळकायला लागलंय ते समाधानाचं हसू. मात्र पाहिलंय मी त्याला कधी निश्चित गिळंकृत होता नाही. तेव्हा जेव्हा आ वासून उभ्या असायच्या गूढ विचारमग्न रात्री. जो प्रवास आपण म्हणतो कवीचा तो किती खोल असू शकतो. मात्र पाहिलंय मी त्याला कधी निश्चित गिळंकृत होता नाही. जेव्हा आ वासून उभ्या असायच्या गूढ विचारमग्न रात्री आणि ते निशब्द भय लागू द्यायचं नाही डोळा, मिटूही देत नव्हतं पापण्या. तरी या निराशीच्या गर्दीतूनही बाहेर काढलं लेखणीने. तेव्हा शब्दकोशाच्या गाठोड्यात त्याला सापडलं जणू अवघ्या जगाचं ब्रह्मज्ञान. आता एकच मागणं आहे त्याचं विधात्याला. आता एकच मागणं आहे त्याचं विधात्याला. कवी म्हणून घेण्याएवढा मी महान नाही. त्याचा प्रत्यय आता इथे बसण्यापूर्वी मॅडमने दिला. कवी म्हणून घेण्याएवढा मी महान नाही, पण माझ्या कपाळावर काहीतरी लिहिणं अनिवार्य असेल तुला. एकच मागणं आहे त्याचं विधात्याला. कवी म्हणून घेण्याएवढा मी महान नाही, पण माझ्या कपाळावर काहीतरी लिहिणं अनिवार्य असेल तुला. तर देवा, नशिबाऐवजी कविता लिही, नशिबाऐवजी कविता लिही. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी, अमृता नरसाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी ते मान्यवर उपस्थित आहेत. मी इथे आमंत्रित करते सुनेत्रा जोशी यांना. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उत्सव मूर्ती अमृता. माझी आणि तिची ओळख साधारण या वर्षातली आहे आणि आम्ही आता सध्या एका समूहावर असल्यामुळे म्हणजे घट्ट मैत्री झाली आहे असं म्हटलं तरी चालेल. तर सर्वप्रथम तिच्या या पुस्तक प्रकाशनासाठी तिला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा. शुभेच्छा म्हणजे तिचा पुढचा प्रवास खूप चांगला असणार आहेच हे पहिल्या संग्रहात आपल्या लक्षात येतं. आणि सगळे मान्यवर खूप बोलणार आहे, पण मी तिच्याविषयी एवढंच एक सांगेल की तिच्या कविता ज्या आहेत त्यात खूप खोल अशा जाणीवेतून आणि म्हणजे असं वरवर तिने लिहिलं नाही. मग तो निसर्ग असू दे, पाऊस असू दे, एक बाई पण असू दे, पण ते खूप खोलवरून म्हणजे एक स्वतःचा आत्मशोध आपण तो म्हणतो तसा आत्मशोध घेऊन तिने त्या सगळ्या कवितात तिचा आत्मशोध उतरलेला आहे. आणि तिचा हा जो आत्मशोधाचा प्रयत्न आहे म्हणजे कुठेतरी जसं शंकराची पार्वती आत्मशोध करते तसं ती एक स्वतःतल्या स्त्रीचा आत्मशोध घेते आहे. आणि तो प्रवास खूप सुंदर आहे तिचा. आणि तिचं एक कविता मला एकदम लक्षात आहे की बाई पण किती कठीण, किती सोपं आहे ना ते. तर बाई पण की जे समस्त जगाला किंवा पुरुष जातीला नाही, स्वतःला सुद्धा कळलेलं नसतं आणि ते तिने इतक्या सोप्या भाषेत लिहून सांगितलेलं आहे की खरंच मग असं आपण होणार किती सोपं आहे ते. तर एवढंच मी म्हणेन आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा. अशा छान छान कविता लिही, तुझे बरेचसे कविता संग्रह प्रसिद्ध होऊ दे आणि त्याचे आम्ही साक्षीदार राहू नक्कीच. मी ज्या शुभेच्छा दिलेल्या असतात त्या बराच काळपर्यंत सोबत राहतात आणि त्या शुभेच्छा कुठे ना कुठेतरी खूप काम करत असतात. आपल्यापैकी प्रत्येकाला या सगळ्याचा अनुभव असेल. यानंतर मी इथे आमंत्रित करते सागरी शेट्टी यांना. खरं तर तिकडच्यांची मांदी आणि इथे असताना मी पागलाने काय करावे अशी आजची स्थिती आहे. असं घरांची सजावट करता करता मनात घर करणारी स्वप्न सुद्धा जेव्हा सजायला लागतात तेव्हा मृदगंध दरवळ्या वाचून राहते. काही स्वप्नांचं असंच असतं, असं कधीतरी प्रत्येकाच्या मनात येतं. आज स्त्री शक्तीचा जागर घालताना या संग्रहात तिचीही व्यथा आहे आणि समर्पणाचा अर्थ लाल टिकली तरी काळ्या मनात शोधताना तिची होणारी घुसमट सुद्धा खूप छान पद्धतीने आणि हळूवार पद्धतीने इथे व्यक्त झालेली आपल्याला दिसते. फक्त त्यातून शेवटाकडे जाताना मात्र खूप छान सकारात्मकता त्याच्यामध्ये
भरून राहिलेली आपल्याला जाणवते. वेगळी वाट मिळण्याचा ह्या काव्यसंग्रहाचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. खूप हृदयस्पर्शी अशा यातल्या कविता आहेत आणि आपली शैली प्रस्तुत करण्याचा ह्याच्यात छान प्रयत्न त्यांनी केलेला आहे. नुसतं नजरेखालून घालून पुरेसं होईल असा हा काव्यसंग्रह नाही. मनाचे चक्षु करून तो वाचला पाहिजे, मनात प्रत्येक शब्द त्यातला पाझरला पाहिजे आणि त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे असा हा काव्यसंग्रह आहे. खूप अत्यल्प अवधीमध्ये माझ्या हातात आला, त्यामुळे त्याच्याबद्दल भरभरून जरी बोलायचं असलं तरी पूर्ण सगळं अजून तो नजरेखालून गेलेला नाही आहे. या बोलक्या शब्दांचं निशब्द अधिवेशन ठरवून त्याची सूत्र या मृदुगंधाला द्यावी असं एक मनात येऊन गेलं हा काव्यसंग्रह वाचत असताना. देवाला केलेली आर्जव सुद्धा नशिबाऐवजी कविता लिहिली म्हणून मला खूप भावली. तू आकाश काढलंस मी जमीन, तू डोंगर काढलास मी नदी असं म्हणताना या द्वैतातून अद्वैताकडे जाण्यासाठी कवयित्रीला रत्नागिरीच्या मसाप शाखेकडून आणि माझ्या स्वतःकडून खूप खूप शुभेच्छा देते. हा मृदुगंध असाच आसमंतात भरून राहो, दरवळत राहो अशा शुभेच्छा देते. भाऊक आणि अशा छान कवयित्रीला, म्हणजे कवयित्री पण छान आणि त्यांच्या कविता पण छान असं असताना एक नवा आविष्कार इथल्या सगळ्या काव्य रसिकांना झालाय असं म्हटलं तर ते वावगं ठरते. आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. असे खूप सारे आपल्याकडून कविता संग्रह आमच्या समोर आमच्या वाचनात येवोत अशा आपल्याला शुभेच्छा. मातीत पुरून ठेवलेल्या बियांना कुठे ठाऊक असतं, त्यांच्यातून उमलणार आहेत काही नवे ओले आनंद कोंब. मातीत पुरून ठेवलेल्या बियांना कुठे ठाऊक असतं, त्यांच्यातून उमलणार आहेत काही नवे ओले आनंद कोंब. आभाळ अधीन असतं पृथ्वीच्या, तिला कवेत घ्यायला सतत खाली झुकतं. तेव्हा अनोळखीच असतात त्यांच्यासाठी पृथ्वीवरचे ऋतू, बहर, उमलणं, बहरणं. त्यांना कुठे माहिती असतात कळ्यांची, फुलांची, पानांची नावं. त्यांच्या ध्यानीमनीही नसतात वसंत, शरद आणि ग्रीष्माची गावं. आभाळाच्या मनात मात्र नव्यानं नटणाऱ्या धरणीची चित्र रुजत असतात. आनंद कोंब फुटण्याआधी पावसाला हिरवीगार स्वप्न पडतच असतात. आभाळाच्या मनात मात्र नव्याने नटणाऱ्या धरणीची चित्र रुजत असतात. आनंद कोंब फुटण्याआधी पावसाला हिरवीगार स्वप्न पडतच असतात. या कार्यक्रमाचं निवेदन करण्यापूर्वी मॅडमने काही कविता पाठवल्या होत्या आणि काल पुस्तक वाचायला तर बऱ्याच दिवसांनी असं झालं की एखादी कविता वाचत असताना त्या कवितेला त्याच्या पाठीमागे खूप सारे अर्थांचे पदर आहेत, अर्थांचे रंग आहेत. म्हणजे आता मी आनंद कोंब नावाची कविता जेव्हा वाचत होते मी तेव्हा मला पहिल्यांदा एक अर्थ गवसला, नंतर एक अर्थ गवसला आणि असे अर्थामागून अर्थाचे असे वेगवेगळे पदर नजरेसमोर येत गेले. अशा स्वप्नील नजरेतून चित्र रेखाटून त्यामध्ये प्रगल्भतेचे रंग भरणाऱ्या कवयित्री मृदुगंधा अर्थात अमृता नरसाळे. अमृता यांनी शब्दबद्ध केलेली त्यांची सगळी स्वप्न, त्यांच्या भावना आज पुस्तक रूपानं आपल्या समोर येतात. काही स्वप्नांचं असंच असतं. मी विनंती करते आपल्या व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना आज या पुस्तकाचं प्रकाशन करून आपल्या सगळ्यांच्या समोर हे देखणं पुस्तक आणा. काही स्वप्नांचं असंच असतं. या अमृता नरसाळे हिच्या पहिल्या काव्यसंग्रहातून प्रकाशित झालं असं आमच्या सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो.
या सुंदर शब्दांच्या जन्मदात्री या नात्याने अमृता नरसाळे यांना इथे आमंत्रित करते. किमान 2 शब्द तरी बोलावे या उद्देशाने. कवितेचा प्रवास अभय थोपटकर सरांनी मांडलाच आहे माझा, त्यामुळे त्याविषयी फार मी बोलणार नाही. जशी प्रत्येकाची कवितेची सुरुवात ही साधारण एकसारखीच असते, म्हणजे काहींची शालेय जीवनात होते, काहींची कॉलेजला आल्यावर होते, काहींची प्रेम कवितांतून होते, काहींची बाल कवितातून होते. तर माझा हा प्रवास शाळेत सुरू झाला असा म्हणेन आणि हळूहळू कॉलेज, त्याच्यानंतर मग मधला काही काळ असा गेला की अगदीच लिहिणं बंद होतं. पण एक गोष्ट होती की मी कवितेपासून दूर गेले नाही, वाचन सतत चालू होतं कवितेचं. त्यामुळे मला वाटतं आज जे काही उगवलंय ते रुजायला खूप अवधी मिळाला मला, त्यामुळे इतक्या ताकदीने ते उगवू शकलं जे काही आहे. त्यानंतर मधल्या काही काळामध्ये असं झालं की माझा इंटिरियरचा व्यवसाय, मुलांचं म्हणजे ते प्रत्येक स्त्रीला त्यातून जावंच लागतं असं म्हणूया, त्या पद्धतीने ती 2 वर्ष गेली. आणि त्यानंतर अनायसे सगळ्यांनाच लॉकडाऊनमध्ये असा एक निवांत वेळ मिळाला की स्वतःसाठी काहीतरी करता यावं किंवा स्वतःचा वेळ स्वतःला देता यावा. तर त्या वेळेमध्ये पुन्हा एकदा माझ्यामध्ये हे सगळं जिवंत झालं. सुरुवातीला ह्या कविता मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि ज्या पद्धतीने रिस्पॉन्स येत गेला किंवा प्रतिक्रिया येत गेल्या त्या पद्धतीने माझा आत्मविश्वास आणखी वाढला. अगदी सुरुवातीला हा संग्रह बाहेर काढावा इतपतही विचार नव्हता. फक्त एक आपलं कलेक्शन असावं, कोणाला जर आपल्याला कविता वाचायला द्यावी वाटली तर कुठल्या पद्धतीने द्यावी म्हणून डिजिटल फॉर्ममध्ये आम्ही आधी विचार केला की हे करावं. आणि माझी अशी इच्छा होती की कधी ना कधी, म्हणजे लहानपणापासून जेव्हा म्हात्रे सरांना उंच माझा झोका ऐकलं त्या दिवशी हे मनाशी आलं की कधीतरी सरांशी भेटावं, बोलावं आणि आपली कविता एखादी सादर करावी त्यांच्यासमोर. पण ते इतक्या छान पद्धतीने सगळं होईल असा विश्वासही माझा आज खरं बसत नाही या गोष्टीवर. त्यानंतर मी सरांना भेटले अगदी फोनवर, म्हणजे माझी आणि सरांची काल पहिलीच भेट असं म्हणूया आपण. सरांशी बोलले फोनवर की असं असं मला कविता संग्रह प्रकाशित करण्याचा विचार आहे, पण मला तो कॉन्फिडन्स अजूनही नाही आहे, तर तुम्ही मार्गदर्शन करा, काय करूया. सरांनी कविता वाचल्या आणि अगदी म्हणजे चला आता पुढे जायचंय आपल्याला, या पद्धतीने आम्ही काव्यसंग्रहाच्या कामाला लागलो. तर प्रत्येक पायरीवर सरांचं मार्गदर्शन मिळतच गेलं. त्यामुळे कुठे चुका झाल्यात, कुठे कसं लिहायचंय, कुठे काय लिहायचं नाही, इथपासून त्यांनी माझ्याकडून बाराखडी ती गिरवून घेतली. या प्रवासामध्ये सहकवी जितके मिळाले त्यांच्याकडूनही खूप काही शिकायला मिळालं. त्याच्या व्यतिरिक्तही मार्गदर्शक मला खूप चांगले चांगले मिळत गेले. म्हणजे मी म्हणेन की खूप कमी कालावधीमध्ये माझ्या कवितेला कळालं की नेमकं काय लिहावं किंवा काय लिहू नये. तर याचे साक्षीदार जसे धोपटकर आहेत तसे अनिल लांडेकर सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. गझल लिखाणामध्ये पाटील सरांचं खूप छान मला मार्गदर्शन मिळालं, म्हणजे वृत्तांच्या जवळ मी जाऊ शकले. सुनेत्रा जोशी मॅडम आहेत, त्यांचंही खूप छान मार्गदर्शन मिळालं. याच्या व्यतिरिक्त आज म्हणजे कवितेचा प्रवास किंवा कविता या विषयावर बोलणारी इतकी मोठी मंडळी आहेत, त्यामुळे मी कवितेवर न बोलता एक फक्त मला आजच्या दिवशी असं वाटतं की एक मेसेज माझ्या मनोगतातून जावा की साहित्यामध्ये जेवढ्या स्त्री लेखिका किंवा कवयित्री आहेत ज्या कोणी, यांनी लिखाणामध्ये, म्हणजे हा माझाही एक प्रामाणिक प्रयत्न राहील यापुढे की वैचारिक दृष्टिकोनातून आणखी आपल्याला काय लिहिता येईल याचा थोडा विचार व्हावा. किंवा कुठलाही लेखक कवी ज्यावेळेला स्त्री व्यक्ती रेखाटतो त्यावेळेला स्त्रीचं भावविश्व, स्त्रीचं सौंदर्य आणि सामाजिक स्त्रीची भूमिका हे विषय खूप आपण वाचले आणि खूप वेळा त्यावर चर्चा झाली. पण स्त्रीचं बौद्धिक हे काय आहे, स्त्रीची वैचारिक प्रगल्भता काय आहे, ही कवितेतून आणि लिखाणातून खूप कमी वेळेला वाचायला मिळते. म्हणजे लेखक असो किंवा कवी असो, तर मला वाटतं यापुढे माझ्या वयाच्या किंवा आणि माझ्या पुढे येणाऱ्या त्यांनी हळूहळू या बाजूने विचार करून, या अंगाने विचार करून थोडं लिहायला हवं. आणि दुसरा एक विचार इथे मांडायला आवडेल
की कविता जसं गाऊन म्हणण्यासाठी सर कायम आग्रही आहेत आणि मीही खूप प्रयत्न ती लयीत यावी आणि लयीत लिहिली जावी, मीटरमध्ये यावी यासाठी प्रचंड प्रयत्न करते. कारण ते खरंच तितकं सोपं नसतं. आपला जो विचार आहे तो कवितेमध्ये त्या साच्यामध्ये बसवणं तितकं सोपं नाही आहे हा प्रवास. आणि तो प्रत्येक कवीला त्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने जाऊन करावाच लागतो. तर मग कविता ज्या वेळेला गायली जाते किंवा लयीमध्ये असते त्यावेळेला ती लक्षात राहते, वर्षानुवर्ष गुणगुणली जाते आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. तर हे लयबद्ध कवितेचे एक वैशिष्ट्य आपण समजू शकतो. त्याचबरोबर मग गद्य कविता का किंवा गद्य कवितेचा जन्म का व्हावा किंवा तिचा काय म्हणू आपण उद्देश काय, तर माझ्या परीने हा माझा वैयक्तिक विचार असं म्हणू की ज्या वेळेला बऱ्याचदा असं होतं की एखादं गाणं आपण गुणगुणतो किंवा कविता गुणगुणतो त्यावेळेला तिची लय लक्षात राहते, तिची चाल लक्षात राहते आणि तिचे शब्द हळूहळू विसरायला होतात किंवा त्या शब्दांचं जे मर्म आहे ते आपल्याला बऱ्याचदा त्या गाण्यातून मनावर कोरलं जात नाही. तर गद्य कविता कशी असावी हे मला वाटतं की ती थेट नेमकी कमीत कमी शब्दामध्ये आणि अगदी काळजाला जाऊन भिडेल. तर गद्य कवितेच्या ओळी जरी लक्षात नाही राहिल्या तरी तिच्यातला जो विचार आहे, तो थॉट आहे, तो वाचकाच्या किंवा ऐकणाऱ्याच्या कायम स्मरणात राहावा. इतपत जरी कार्य गद्य कवितेने केलं तरी मला वाटतं ती सार्थकी लागू शकते. तर अशा पद्धतीने मी माझे 2 शब्द संपवते. आणि अजून एक गोष्ट की इतक्या गडबडीत आणि इतक्या कमी कालावधीमध्ये सगळे मान्यवर फक्त माझ्या एका विनंतीवर इथे आले, या कार्यक्रमाला इतकं सुंदर रूप मिळालं त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. आणि जे रसिक काव्य श्रोता इथे बसलेले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. या कवितेच्या प्रवासात एक कवयित्री म्हणून काव्यसंग्रहातली पहिलीच कविता की ज्यावेळेला एखादी स्त्री किंवा कवयित्री लेखिका आपला संसार, मूल आणि समाज हे सगळं सांभाळून ज्या वेळेला लिखाणाचं काम करते त्यावेळेला असं होत नाही की ती एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये सतत स्वतःला बदलत असते. ती सगळं सांभाळून सोबतच तिची कविता बॅक ऑफ द माइंड कुठेतरी चालू असते. तर तो कवितेचा प्रवास या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. नटले जेव्हा स्वतःसाठी ती कानातलं डूल झाली. नटले जेव्हा स्वतःसाठी ती कानातलं डूल झाली. मला आई पण येण्याआधी ती माझं पहिलं मूल झाली. नटले जेव्हा स्वतःसाठी ती कानातलं डूल झाली. मला आई पण येण्याआधी ती माझं पहिलं मूल झाली. घरासाठी रांधताना ती सोबतीला चूल झाली. मी स्वयंपाक करताना खूपदा कविता लिहिली. घरासाठी रांधताना ती सोबतीला चूल झाली. हात जोडता प्रार्थनेसाठी कविता पूजेचं फूल झाली. दुःख उघडता डोळ्यातून ती पदराचा काठ झाली. दुःख उघडता डोळ्यातून ती पदराचा काठ झाली. सुख वाटता दोकरांनी ती अमृताचा माठ झाली. कधी बेभान लाट झाली, कधी मनाची वाट झाली. कधी बेभान लाट झाली, कधी मनाची वाट झाली. थोपटली पाठ तिनेच, कविताच कणाताड झाली. ती वेदनेचा यलगार झाली, ती आक्रोशाचे अंगार झाली. ती वेदनेचा यलगार झाली, ती आक्रोशाचे अंगार झाली. सृजनाचे आकार झाली, कविता जगण्याचे सार झाली. कविता जगण्याचे सार झाले. शालेय गृहपाठाची मुलाची वही जेव्हा मागून भरत येते तेव्हा घरात आपल्या कलाकार जन्माला आलाय असं आईबाबांनी समजून जावं अशी मनोगताची पहिली ओळ आहे. आणि याला बरेच जण सहमत आहेत, प्रत्येकाला पटलंय, कोणीही या गोष्टीला रिलेट करू शकते. तसंच वेन यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. याचा प्रत्यय आपल्याला पुन्हा पुन्हा देणाऱ्या लेखिका आज इथे उपस्थित आहेत. रश्मी कशेळकर इथे आमंत्रित करते. 2 दिवसापूर्वी कविता संग्रह माझ्या हाती आला. यापूर्वी मी त्यांची कविता वाचलीच नव्हती, मला माहितीच नाही. अर्थात आत्ता हे ग्रुपवर वगैरे आत्ता चर्चा झाली तेव्हा मला समजलं, पण मी वाचली नव्हती कुठे कविता.
आणि 2 दिवस मला अशी रात्रीचा थोडा वेळ मिळाला, 2 रात्रीचा. छान आहे कविता संग्रह, मला आवडला. आणि त्यांच्या कवितेची, अमृता नरसाळे यांच्या कवितेची ओळख झाली. मला स्वतःला कविता खूप आवडतात. मी ललित लेखिका आणि ललित लेखनासाठी कविता पोषक असते. म्हणजे कुठलीही कविता आधी वाचावी असा अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही बघतो ललित लेखक म्हटल्यावर. पण मला असं वाटत होतं की मला कविता लिहायला यावी, पण ते जमलेलं नाही. हेवा वाटतो कवींचा. आणि इथे म्हात्रे सर बसलेलेच आहे. आणि जेव्हा म्हात्रे सरांचा जेव्हा कार्यक्रम असतो ना, मुद्दाम सांगायचं असेल तर तिथे कवितांचा असा दिवाळी असते, उत्सव असतो. तो आम्ही ऐकायला जातो की समोर म्हात्रे सर कार्यक्रम करतायत, कविता गातायत, आम्ही त्या ऐकतोय. खूप छान वाटत असतं त्याने. महत्वाचं, कविता हा सर्वात अधिक व्यक्तिसापेक्ष वाङ्मयी प्रकार म्हणून ओळखला जातो. काही स्वप्नांचं असंच असतं. या काव्यसंग्रहावर अमृता नरसाळे यांच्या जीवनदृष्टीचा त्यांच्या काव्यदृष्टीवर परिणाम झालेला दिसतो आणि ते तसं होणं अपरिहार्य आहे. वैयक्तिकता आणि सामाजिकता यांच्या मिलापातून काव्यानुभव साकार घेतो हे जरी खरं असलं तरी ज्या व्यक्तिमत्वाच्या मशीत तो अनुभव व्यक्त होतो ते कविमनही तेवढंच महत्त्वाचं वाटतं मला. कालाचे परिमाण, तात्कालिक सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन संस्कार, चिंतनशीलता यामुळे कवीची मानसिक जडणघडण होत असते आणि अर्थात त्याचा परिणाम त्यांच्या काव्यदृष्टीवर होत असतो. अमृता नरसाळे यांच्या कवितेत निसर्ग प्रतिमांद्वारे संवेदनांचा आविष्कार झालेला दिसून येतो. अनेक निसर्ग प्रतिमा येतात आणि त्या कविता फुलत गेलेल्या आपल्याला दिसतात. आपल्या मन या कवितेत त्या मनुष्य स्वभावाबद्दल बोलतात. घट्ट मुठीतून हळूहळू निसटणारी वाळू आणि ती धरून ठेवून पाहणारं मन इथे आलंय. निसर्ग आणि कवयित्री किंवा कवी, एकदम कवयित्री म्हणण्यापेक्षा कधी कधी कवी म्हटलेलं बरं असतं. आणि कवी आणि कवयित्री याच्यामध्ये काय असा काय जेंडरचा असं यांचा संवाद ती या कवितेत रंगलाय. कवी या आणि त्यांच्या ती या कवितेत रंगलाय. ती निसर्गवेडी आहे. हे वैशिष्ट्य केवळ त्या कवितेतच नव्हे तर या संग्रहातल्या अनेक कवितांमध्ये ते प्रेम ठळकपणे जाणवतं. ती कवितेत पाऊस संपण्याआधी तिला प्रत्येक ओला क्षण आपल्यापाशी जपून ठेवायचा आहे. हळवेपणात निसर्गात हरवलेली ती मला इथे भेटली. ती सांगते तिला हरवून जायचं असतं, तिला भिजायचं असतं, तिला फक्त भिजायचं असतं. पाऊस संपण्याआधी तिला गोळा करायचा असतो प्रत्येक ओला क्षण तिच्या ओंजळीत आणि उधळून द्यायचं असतं त्याच्यासोबत तिच्या अंतरंगातलं बरंच काही. पुढे आणखी एका कवितेत ती म्हणते, पाऊस भेटण्याआधी तू भेटायला हवा होतास, म्हणजे पावसापेक्षाही जास्त तू आवडला असतास. पाऊस प्रियकर असलेल्या तिला त्याच्या हातातली छत्रीही नकोय. निसर्गात सापडलेला तो तिच्या अनेक कवितातून साकार झालाय. प्रिया पश्चिमा, प्रीत बावरी, पावसाचं चित्र अशा अनेक कवितांचा उल्लेख इथं करता येईल. प्रेम भावना आले म्हटल्यावर विरह आला, तगमग आली. हे आपसूक आलंच आणि ते साहजिक आहे. अनोळखी अशीच एक कविता आली आहे. या कवितेत विरह आहे, प्रेमाचं नातं हरपल्याचं दुःख आहे आणि त्यापासून लांब जाण्याचा ठामपणाही आहे. या दुःखाचा थैथयाट न करता समजूतदारपणा या कवितेत दिसतोय. तडजोड ही एक वेगळी कविता मला इथे वाचायला मिळाली. विरह भावाची आठवण जागवणारी. या कवितेत तो गुलमोहराच्या रूपात तिच्या समोर उभा आहे. या कवितेत या काळाचा बारकासा तुकडा मला सापडला. कवी म्हणते, आता मी आतुर असताना तुझ्या हिरव्यागार मिठीसाठी पुन्हा लॉकडाऊन होणार म्हणे. पण ही केवळ तडजोड आहे, ताटातूट नाही. अशा मानवी भावभावनांचा आविष्कार करणाऱ्या अनेक कविता या संग्रहात आहेत. या कविता संख्येने जास्त आहे. प्रेम विरह मांडताना कवयित्रीला किंवा कवीला आलेलं स्वभान मला महत्वाचं वाटतं.
अंजन या कवितेत तिने पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढले आहेत. माणूसपणाच्या जाणीवांना साथ घातली आहे. या कवितेचा शेवट असा आहे, आजची सीता रामाची वाट पाहणार नाही आणि तिची लक्ष्मण रेषा आता कुणी लक्ष्मण आखणार नाही. पारंपरिक प्रतिमेला नवे आयाम देताना कवी इथं ठाम आहे. संस्कृतीचे व रखवालदार ही पुरुषप्रधान समाजाला प्रश्न विचारणारी कविता आपल्याला इथं वाचायला मिळते. तशीच पारंपरिक चौकटी बाहेर पाऊल टाकायला सांगणारी जाणीव ही कविता. निसर्ग प्रतिमातून आलेलं प्रेम, हुरहुर, तगमग या आविष्कारानंतर कविता एकटेपण या शाश्वत भावनेकडे वळते, चिंतनशीलतेकडे वळते आणि परिपक्वतेकडे वळते. म्हणून आपण जेव्हा आपलेच दोन हात एकमेकांना घट्ट धरू पाहतात तेव्हा कळतं आपल्याला सावरणारे फक्त तेच आहेत आपल्यासोबत, असे सांगणारी विश्वास ही कविता. मनस्वी ही कविता एक वेगळा विचार देणारी आहे. कवी कवितेबद्दल काय मांडतोय हे वाचायला मला आवडतं. म्हणजे कविता या विषयावरती कविता असं मला म्हणायचं आहे. कवितेवरची कविता. कवीलाही ते आपल्या शब्दात पकडायचं असतं. कविता कशी होते आपल्याला तो क्षण आपल्या शब्दात पकडायचा असतो. म्हणजे या संग्रहातील पहिलीच कविता लक्ष वेधून घेते. नावच कविता आहे, ते आता तुम्ही वाचलीत ते कविता. खूप चांगली कविता आहे ही. वेदनेची, सोबतीची, जगण्याचं सार आलेली ही कविता आहे. काव्यबंध अशीच एक कविता या संग्रहात वाचायला मिळते. ठसा उमटून गेली आहे आणि देणेकरी ही तशीच एक कविता अगदी विश्वासाने त्यांनी लिहिली. अमृता नरसाळे यांचा हा पहिला काव्यसंग्रह आहे. ही कविता याच्याही पुढे जाईल. विचारांचं ठामपण असलेली हा कविता संग्रह. ही कविता पुढे जाताना आपलं पसरटपण थोडंसं पुढे गेल्यावर कमी करेल, ती अल्पाक्षरी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा कविता येताना त्यातले जे निसर्ग आहेत ते स्वतःचा रंग आणि गंध घेऊन पुन्हा पुढच्या कवितेत उतरतील अशी अपेक्षा व्यक्त करून मी त्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देते. गेली 4 दशकं विद्यादानाच्या क्षेत्रात काम करत असताना एकाहून एक उत्तम अशी नाटकं रसिकांसमोर आली आणि ज्यांच्यामुळे रत्नागिरीकडे नवीन संगीत नाटक निर्मिती होण्याचं एक ठिकाण आशापूर्ण नजरेने रत्नागिरीकडे पाहिलं जातं, ते ज्यांच्यामुळे बघितलं जातं असे डॉक्टर श्रीकृष्ण जोशी सर. मी विनंती करते इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व दर्दी रसिक आहोत. अमृताताईंना मी धन्यवाद असा करता देतो की आज अनेक वर्षांनी अरुणजींची भेट झाली, रश्मीताईंची भेट झाली आणि 1.5-2 वर्षांनंतर आपली सगळ्यांची भेट झाली. फेसबुकवर एखादी कविता, एखादा लेख जर असेल आणि आपल्याला भेटला तर 4 ओळी त्याबद्दल काहीतरी लिहायच्या. काहीतरी म्हणजे काहीतरीच नाही, काहीतरी लिहायच्या की ज्यामुळे पुढच्याला काहीतरी उभारी मिळेल आणि खरोखर त्याच्यामध्ये जे काही असेल ते जर चांगलं असेल तर त्याला भिडेल भावेल. तसं मी पाठवलं होतं. त्यामुळेच कदाचित आज माझ्यावरती ही एक वेगळी जबाबदारी आली. परंतु त्यांना माहिती नाही की कुणाच्या हातामध्ये तुम्ही काव्यसंग्रह दिलेला आहे. खरं तर सुरुवातीला मी आपलं अभिनंदन करतो आणि आत्तापर्यंत अनेकांनी की मगाशी जरी आम्ही याला म्हटलं माझं काम सोपं केलं, अनेकांनी काम सोपं केलंय, पण तरी सुद्धा मला खूप असं त्या संग्रहाबद्दल काहीतरी सांगायचं. आपण कंटाळणार नाही अशी अपेक्षा आहे, इच्छा आहे. माझ्या दृष्टीनं कविता मनाला जी भिडते ना ती कविता, बस मला दुसरं काही वाटत नाही की ती आत कुठेतरी भिडली पाहिजे. या संग्रहातल्या काही स्वप्नांचं असंच असतं. या संग्रहातल्या काही कविता खरंच आतवर खोलवर जाऊन अशा भिडतात. शब्दाच्या मजबुतीच्या माध्यमातून कवयित्री स्वतःला शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना जाणवते. हे समीक्षेचं एक चांगलं
ठरीव असं वाक्य आहे, हे वाक्य टाकायचंच असतं, पण कार्यकर्ता मी ते टाकत नाहीये. एक कविता तुम्हाला माहिती असेल, नंतर तुम्ही वाचाल ती, ज्यांनी वाचली त्यांच्या ती लक्षात येईल. दिवस उगवतो, सकाळ होते, ती वाट पाहणं सोडत नाही, पण तिच्या पाठी कधीच उजाडत नाही. शब्दाची मजबूती आहे, नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये कवयित्रीनं स्वतःला किती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रामाणिक किती आहे हे लक्षात येतं. तुमच्या आमच्या मनामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टीबद्दल, अनेक प्रसंगांबद्दल किंवा अनेक क्षणांबद्दल एक अस्वस्थता असते, एक घालमेल असते. कोणाला कशी व्यक्त करता येते, कोणाला कशी व्यक्त करता येते. लहान मुलं असेल तर ते रडून व्यक्त करतं, आपण रडू शकत नाही, पण आतल्यात धुमसत असतो. आणि जर प्रतिभावान असेल तर तो आपल्या शब्दांच्या माध्यमातून तो व्यक्त होत राहतो. कवी असेल, कवयित्री असेल तर काय होऊ शकतं, त्याचा जर मागोवा घ्यायचा झाला तर हा संग्रह म्हणून बघावा लागेल. अस्वस्थता आणि त्यातून होणारी मनाची घालमेल हा त्यांच्या कवितांचा स्थायी भाग आहे असं नक्की म्हणावं असं वाटतं. मागाशी कोणीतरी एक उल्लेख केला, पण मी थोडा आणखी त्याला वेगळा शब्द देतो की कविता जगण्याचं सार झाली, इथून सुरू झालेला प्रवास 73व्या कवितेमध्ये तृप्तीचा, परमानंदाचा टाहो फुटण्यापर्यंत येऊन थांबला आहे. आणि पुढचं वाक्य अत्यंत महत्त्वाचं तुमच्यासाठी आहे. खरं तर तो पुढच्या सुरुवातीसाठी शेवट आहे. मला जे म्हणायचं ते सगळ्यांपर्यंत पोहोचलंय आणि तुमची चौकडी वाढलेली. काही शेवट असे असतात की जे पुढची सुरुवात करून देत असतात. आता वेब सिरीज मुळे सगळ्यांनाच माहिती आहे की सीझन फर्स्ट, सेकंड वगैरे वगैरे. त्यापेक्षा वेगळं काहीतरी एक जग असतं हे उलगडून सांगणारी ही कविता आहे, ह्या कविता आहेत. स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं अनुभवांच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कवयित्रीला स्वतःचाच शोध घेण्याचा एक छंद जडलेला आहे. ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. आपण कसे आहोत तर आरशासमोर आपण उभे राहतो आणि बघतो की अरे आपण असे आहोत, ठीक आहे, इकडे काहीतरी केस विस्कटले, तिकडे काहीतरी पावडर जास्त झालं किंवा अन्य काय जे असेल ते. पण हा एक छंद असू शकतो की आपण कुठे चुकलो किंवा आपण कसे आहोत किंवा गेलेल्या अनुभवातून, आलेल्या अनुभवातून आपण काय शिकलो, काय कसं असायला हवं, यानं मला एखाद्या क्षणानं मला काय दिलं, हे हा जो छंद आहे तो छंद त्या जोपासताना दिसतात. तो तुम्ही त्या कविता संग्रहात जरूर वाचा. काही कवितांचा इथे पुन्हा पुन्हा उल्लेख होणं हे स्वाभाविक आहे. बाईचा जन्म, अनुभूती, अंजन, मित्र यासारख्या कवितांमध्ये याचा आपल्याला एक चांगला प्रत्यय येतो. आणि समीक्षेच्या भाषेत जर सांगायचं झालं तर अनेक कवितांमधून, पण ही समीक्षेची भाषा बाजूला ठेवूया, अनेक कवितांमधून कारुण्याचा एक अंतस्थ सूर त्यांच्या कवितांमधून जाणवत राहतो. आणि मग जगण्यासाठी उत्तर शोधणारी कवयित्री हा शब्द मुद्दाम वापरतोय मी. जगण्यासाठी उत्तर शोधणारी कवयित्री दमलेली जाणवत राहते. हे दमणं ही मनाची एक क्लांत अवस्था असू शकते, ते गैर नाही. संवेदनशील मनाला अनेक प्रश्न अनेक वेळेला पडत असतात, ज्यांची उत्तर माहिती असतात पण मनाला पटत नाही. आणि मग शब्द सुद्धा कधी कधी थकल्यासारखे होतात. ते थकल्यानंतरची जी एक अवस्था आहे ती कशी येते ते आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये पाहायला मिळेल. मगाशी दीप्तीनं उल्लेख केलाय खूप छान, त्याला मी पुन्हा वेगळा शब्द वापरतो. या संग्रहातली मला आवडलेली जर कुठली गोष्ट असेल तर ती विचारातील प्रगल्भता. ही निश्चितपणानं चांगली मांडणी आहे आणि चांगली मिळालेली देणगी आहे असं म्हणूया. मी अनेक वेळेला अनेक नवोदितांचे कविता संग्रह पाहिलेले आहेत. काहींच्या वेळेला प्रस्तावना लिहिण्याचं सुद्धा मला सौभाग्य मिळालेलं आहे. हा शब्द मी जरा वेगळ्या पद्धतीने म्हणतो आणि मला तुमचा फार हेवा वाटतो अरुणजी की एका चांगल्या कविता संग्रहाला तुमची खूप छान प्रस्तावना आहे. पण अन्यथा खरंच कविता मला एक मी कोणाची चेष्टा करत नाही किंवा, पण कसं असतं तो एक बालिशपणा असतो किंवा नवोदितांचा एक उन्मेष असतो की काहीतरी पण करतोय. तर त्यांनी मला सांगितलं, मी काय लिहावं हे त्यांनी लिहून आणले होते मुद्दे.
सर ह्या प्रस्तावनेमध्ये तुमच्या हे मुद्दे आले तर बरं होईल. मी म्हटलं तुम्ही ही वाक्यपूर्ण मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचे वाक्य पूर्ण करा, तुम्हीच प्रस्तावना छान लिहा, मनोगत म्हणून आपण ते प्रसिद्ध करू. त्यामुळे होतं कसं, अनेक वेळेला नवोदितांचे जे पहिले संग्रह असतात ते शब्दांना चाचपडण्यात गर्क असतात, बालिशपणात गुंतलेले असतात, उष्ण्या आवेशात आणि अर्थहीन मांडणीत ते संपून जातात. त्यांचा दुसरा संग्रह कधीही येत नाही. एक छान मजा वाटते, होऊन जातं सगळं. पण इथे मात्र विचारातली प्रगल्भता ठाई ठाई दिसते आपल्याला. इथे असं पहिल्या नवोदित पण जाणवतच नाही इथे. हा, आता काही आहेत, काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी प्रस्तावनेमध्ये मांडल्या, काही आता सांगितल्या. मीही काही सांगणार आहे. म्हणून मला अशी म्हटलं की तुम्ही चुकीच्या माणसाच्या हातात तो संग्रह दिलेला आहे. प्रगल्भता कुठे कुठे माहितीये का, ती त्या कवितांच्या मांडणीमध्ये आहे. तो क्रम जो आहे तो क्रम ठीक आहे, त्यांना वाटलं असं कशा पद्धतीने यायला हवा, प्रवास उलगडणारा क्रम असेल, ठीक आहे. पण ही जी मांडणी आहे तिथे सुद्धा कुठेतरी एक विचार झालाय आणि तो परिपक्व विचार आहे. अर्थवाही शब्दात प्रगल्भता आहे. प्रतिमा प्रत्येकांच्या निवडीमध्ये तशी ती आहे आणि प्रांजळपणे अनेक वेळेला कबुली देण्यात सुद्धा ती प्रगल्भता आपल्याला दिसून येते. काही काही प्रतिमा हे पुन्हा पुन्हा येत आहेत. रंग, फुलं, कागद, ती, पाऊस, प्रवास, स्वप्न, जखमा पुन्हा पुन्हा येतात, स्वाभाविक आहे. परंतु एक उदाहरण देतो, म्हणजे त्यांच्याच संग्रहातल्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. पाऊस ही प्रतिमा किती वेगवेगळ्या अंगानं येत राहते त्यांच्यामध्ये. मी शोध घेतला की एखादी प्रतिमा त्या किती वेळा मांडून कशा पद्धतीने मांडतात. तर त्यांच्या कवितेतला एक पाऊस हा रात्रभर जागणारा आहे, तो नियमित भेटणारा आहे, तो हवासा वाटणारा आहे, तो भिजणारा आहे, तो भिजवणारा आहे, धीम्या पावलांनी येणारा आहे, दूरवर वाजणारा आहे, मनात ओलावा जपणारा आहे आणि संततधार होऊन कोसळणारा आहे. पण ही सगळी रूप आपल्या परिचयाची आहेत. पण त्यांच्या कवितांमध्ये प्रत्येक कवितेमध्ये जेव्हाही वेगवेगळ्या स्वरूपात येतात तेव्हा तिथले संदर्भ बदललेले असतात. त्यामुळे पावसाचे संदर्भ बदलून जातात, त्यामुळे त्या प्रतिमेचेही संदर्भ बदलून गेलेले आपल्याला आढळतात. ही जी एक प्रगल्भता म्हणतो ना, ती ही आहे की पाऊस तुमच्या आमच्या परिचयाचा सगळ्यांच्याच आहे, परिचयाचा तो. परंतु तो परिचयाचा जरी असला तरी कशा वेळेला केव्हा पावसाला बोलवायचं आणि केव्हा त्याला दूरवरून बघायचं हे ठरवणं, याच्यामध्ये एक प्रगल्भता असावी लागते. थोडस आणखीन एक मला असं जाणवलं की संग्रहांच्या आधीमध्ये रंगीत चित्रांच्या पार्श्वभूमीवर छापलेल्या कविता आणि तसं करण्याच्या पाठचं प्रयोजन हे माझ्या तरी फारसं लक्षात आलं नाही. कदाचित त्यांचा काहीतरी एक वेगळा हेतू असू शकतो असा वाटतो. पण तुम्हाला सांगू का, पुढचा तुमचा जो कविता संग्रह असेल तर त्याबद्दल मी उत्सुकच आहे. पण मी एक सहज अशी एक तुम्हाला असा एक सल्ला देईन म्हणा, किंवा सुचवेन, सल्ला नाही म्हणत, मी सुचवेन की तुम्ही पुढच्या संग्रहातल्या प्रत्येक कविता ह्या त्या कवितेचा अर्थ व्यक्त करणाऱ्या रेखाचित्रांच्या पार्श्वभूमीवर छापा. खूप छान त्यातून काहीतरी विलक्षण वाचकालाही मिळेल. कारण हा माझा अनुभव आहे. खडूच्या अभंग विचारा आम्ही हा प्रयोग मी माझ्या संघामध्ये केला होता आणि त्यामुळे मला जे काही म्हणायचे ते त्या रेखाचित्रांनी अधिक जास्त उलगडून सांगितलं. त्यामुळे तुम्ही जर मी तसंच करा असं म्हणणं नाही, पण एक वेगळ्या पद्धतीनं काहीतरी आपण देतात. आणि मग मला काल रात्री सगळ्या संग्रह राहताना मला कसं तुमच्याच कविता मला सांगायला लागल्या, तुमच्या कवितेची इतर पानं मला सांगायला लागली, आम्ही का नाही रंगीत पानावर. बरोबर ना, ह्या 5-6 कवितांचं भाग्य एवढं की त्या रंगीत पानावरती, आम्ही का नाही. तेव्हा दुसरी जबाबदारी की पुन्हा छापा तेव्हा या पद्धतीनं तुम्ही ते केलं तर अधिक बरं होईल. अर्थात तुमचे शब्द पुरेसे अर्थवाही आहेत, पण रंगीत पृष्ठांच्या पार्श्वभूमीवरचा हा विचार मी तुम्हाला सांगितलेला आहे. कवितेबद्दल नवोन्मेष शालिनी असा एक विचार मांडला जातो. प्रत्येक वाचनागणी नवीन उन्मेष, काही नवीन कंगोरे नव्यानं जाणवायला हवेत. इथे अशा काही कविता आहेत. मी त्या कविता मी ज्या उल्लेख करतो, ह्या कविता मी 3-3, 4 वेळा वाचल्या आणि नंतर लक्षात आलं की ह्या सगळ्यातल्या मला तरी असं जाणवलं की त्या कविता अधिक चांगल्या वाटल्या मला. कारण त्याच्यातून अनेक कंगोरे, मग अशी दीप्तीने जसं सांगितलं असं अनेक कंगोरे त्याच्यातून व्यक्त होताना मला जाणवले.
नाही, हा विचार या बाजून केला तरी चालतो, या बाजून केला तरी चालतं, पण कवयित्रीला पुन्हा वेगळं काहीतरी म्हणायचं. हे जे काही दरवेळेला नव्यानं जाणवत जातं, उदाहरणार्थ जे उजाडत नाही, आपण आपलं मानून जाणीव, अशा कविता पुन्हा पुन्हा वाचल्या की निश्चितपणानं त्यावर काहीतरी करावं असं आपल्याला वाटतं. तुमच्या कविता संग्रहाच्या शीर्षकात मी बेहद्द प्रेमात पडलो. त्यात प्रचंड औत्सुक्यपूर्ण आहे. म्हणजे काही स्वप्नांचं असंच असतं, असं म्हटल्यानंतर लगेच वाचक तो पान उलगडणार की काय बरं असेल. कविता संग्रहाच्या बाबतीमध्ये असं काहीतरी येणं हे भाग्य आहे. नाहीतर कथा, कादंबऱ्या, नाटकांच्या बाबतीत ते असू शकतं की काहीतरी औत्सुक्यपूर्ण, पण कविता संग्रह आहे का, अशी एक धारणा असते समाजाची, वाचकांची. नेहमी अनेक प्रदर्शनं पाहिजे, पुस्तक प्रदर्शनं, तर फार विरळा लोक त्या कवितेच्या त्या टेबलवरती घोटमळताना दिसतात. पण अशी कविता, असं कवितांचा असं शीर्षक जर संग्रहाचं असेल तर तो विचार करेल की अरे स्वप्नांचं असंच काय असतं, म्हणजे काय बरं असेल, वाचूया. इतकी प्रतिक्रिया येण्याइतकं हे शीर्षक, म्हणजे कविता संग्रहाचं शीर्षक हे औत्सुक्यपूर्ण आहे. त्याला साधेसं मुखपृष्ठ आहे. तुम्ही इंटिरियर डेकोरेटर आहात, डिझायनर आहात, त्यामुळे प्रतिकात्मतेचा वापर कसा करायचा, रंगांचा वापर किती कसा करायचा, तो परिणामकारक किती असतो, ह्याचा एक तांत्रिक तुम्ही विचार तो केलेला असेल. पण कवितेच्या पार्श्वभूमीवर तो अधिक जाणवतो, एवढंच मला जाणवतं. काही कविता आणि काही गझला त्या निश्चित चांगल्या जमल्या आहेत, शब्दांची लीलया खेळणाऱ्या झालेल्या आहेत. पण गझल तुमच्याकडे आशेनं बघेल, जेव्हा एक दिलासा तुमच्या कवितेतून मिळतो. आमचे मित्र देवीदास पाटील खूप छान कविता गझला लिहिणारे आहेत, ज्यांच्याबद्दल पुण्याला सुरेश भटांनी मला विचारलं, पहिल्या भेटीतच त्यांनी मला विचारलं होतं, तू रत्नागिरीहून आलास का म्हणतो. अरे तो तुला देवीदास पाटील माहितीये का म्हटलं, तुमच्या काय परिचयाचा. अरे त्याच्या गझला किती सुंदर असतात, त्यावेळेला ते सदर चालवायचे मेनका मासिकामध्ये, आणि त्यांचं सिलेक्शन करायचे. जेव्हा एखादा बाप माणूस एखाद्याबद्दल बोलतो, तुम्ही संपर्कात राहा, गझला त्याचं कौतुक हे आमचं नेहमीच माहिती आम्हाला. पण खरंच गझलाच मला सांगायचा मुद्दा हा की गझला तुमच्याकडे आशेनं बघताय, दिलासा तुम्ही द्यायला हवा. अपेक्षा फार वाढलेल्या आहेत, पण पुढची वाट एवढी सोपी नाही. जरा वेगळ्या शब्दात सांगायचं तर शब्दांच्या निबिड अरण्यातून वाट शोधणं आणि ती प्रस्थापित करणं हे एक आव्हान या संग्रहामुळं तुमच्या समोर उभं राहिलेलं आहे. मी पाहिजे पुन्हा एकदा वाक्य सांगतो, म्हणजे अधिक लक्षात येईल की शब्दांच्या निबिड अरण्यातून वाट शोधणं आणि ती वाट प्रस्थापित करणं. ज्यांनी जंगलं बघितलेली आहेत, विशेषतः आमच्या कोकणामध्ये पावसाळ्यात तुम्ही जंगलातून जाऊन दाखवा, ती काठी हातात घेऊन ती झोडपत गेल्याशिवाय वाट आपल्याला निर्माण करता येत नाही. इतकं स्वतःला चिरून नेला हवं, स्वतःला झोडपून नेला हवं, स्वतःचा आलेले शब्द, वाटायला आलेले शब्द, त्यांचा अर्थ, त्यांच्या अर्थ छटा, ह्या सगळ्या तुम्हाला जोडून आताची नितळ करून घ्यावी लागतील, तेव्हा कुठेतरी वाट तुमची प्रस्थापित होईल. हे तुमच्यासमोर एक फार मोठं आव्हान आहे. पण आश्वासक सूर या कविता संग्रहातून दिसतो. हळवा असला तरी तो सच्च आहे, हे उगीच म्हणायचं म्हणून म्हणत नाही, ते खरंच आहे. पुढची वाटचाल कशी असेल याचं संसूचन करणारा हा कविता संग्रह आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इतका वेळ लांबलेलं माझं हे निवेदन, बोलणं थांबवतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्रीकृष्ण जोशी सर, रश्मी कशोलकर, सुनीता जोशी मॅडम, पुण्यात असलेले देवीदास पाटील सर, आमच्या आशावादी शिट्टे मॅडम, या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित राहिलेले माझे मित्र आणि या सभागृहामध्ये असलेले अनेक मंडळी. खरं तर आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख सतत राहतोय, तो म्हणजे तो काय तशा अर्थाने महत्त्वाचा नाही, पण महत्त्व यासाठी की अमृताला त्याचं फार अप्रूप असायला हवं. तिच्या आई वडील आष्टीवर मराठवाड्यातून बीडमधून इथे आलेले आहेत या कार्यक्रमासाठी, आणि त्यांना जसं एकूण कोकण खूप आवडतं त्याहून हा सगळा कार्यक्रम आवडत असेल, कारण अशा पद्धतीचे कार्यक्रम
मराठवाड्यामध्ये होतात, पण त्याला असं एक वेगळं काय जे स्वरूप आहे जे आपण पाहतो आहोत ते नसतं. म्हणजे मी मराठवाड्यात सुद्धा अनेक कार्यक्रम करतो, पण इथला सगळा नेटकेपणा, हे सगळं कार्यक्रमाचं सौष्ठव, इतकी सुंदर भरून आलेली वेळ, हे सगळं फार क्वचित. आणि ज्या क्रमाने सगळी भाषणं होत आहेत, म्हणजे अगदी पोपटकरांच्या भाषणापासून मी पाहतोय की एक छान सूर लागला सगळ्या वक्त्यांना. आणि श्रीकृष्ण जोशींनी तर इतकं सुंदर सगळं भाष्य केलेलं आहे की त्यावर काही बोलणं हे मला जरा कठीण वाटतं. फक्त मी असं ठरवलेलं आहे की कविता संग्रहात मी आता प्रस्तावना लिहिलेली आहे, त्यातून खूप सांगितलेलं आहे, मला सांगितलं, पण या निमित्तानं जरा कवितेशी थोडासा संवाद होतो आहे, त्याचा एक आनंद मला आहे. असं मी नेहमी म्हणत असतो की मनाबाहेर दरवळते, मनाच्या आत ते फुलते. मनाबाहेर दरवळते, मनाच्या आत ते फुलते, जगाला छान जे दिसते, कवीला आत ते सुचते. जसे निस्तब्ध रात्रीला जुईचे स्वप्न उजळते, तशा ओल्या अंधारी कुणाला आठवण झळते. तर अशा पद्धतीनं कविता जी येत असते ती तिचा सगळा शोध घेणं ते खूप मोठं काम. मला अमृताचे यासाठी आभार मानायचे आहेत की या संग्रहाच्या निमित्तानं हा सगळा जो विचार आहे चाललेला, तो सतत कविता चाललेला असतो. ज्या कवींनी आपलं असं कवी पण ऍक्सेप्ट केलेलं असतं की आपण कवी आहोत आणि आपलं थोडासा अभ्यास करायला पाहिजे, अजून अभ्यास करायला पाहिजे, अजून अभ्यास करायला पाहिजे, त्यांना हे नेहमीचं काम असतं. की शंकरवाडी सर फार एक सुंदर वाक्य म्हणायचे, ते म्हणायचे मी दर 6 महिन्यांनी स्वतःला तपासून बघतो की मी कवी आहे की नाही, असं ते म्हणायचे. म्हणजे मी कवी आहे ही एक पोच घेतलेली आहे की खरोखर मी कवी आहे, असं ते स्वतःला सतत विचारत असायचे. हा किती मोठा विचार आहे तुमच्या लक्षात येईल की अनेक लोकांना कवी झाला किंवा एक संग्रह आला किंवा जरा सोशल मीडिया फेमस झाले की त्यांना असं वाटतं की हे सगळं कवित्व आपल्याकडे आलेलं आहे. पण ज्या ज्या लोकांनी अनेक संग्रहानंतर किंवा अनेक पब्लिसिटी मिळाल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न स्वतःला विचारलेला आहे, म्हणजे आमच्या सुरेश भटांचं फार आवडतं असं एक ओळ आहे की हे माझे केवळ काही तरंग, हे माझे केवळ काही तरंग, तू कुठे पाहिलास तळ अजून, अशी एक त्यांची ओळ आहे. तर मी कवितेबद्दल नेहमी ज्या सगळ्या आदरास्थानी असलेली जी मंडळी आहे त्याच्यात कालच मी व्यक्तीला सांगत होतो की कविता येते कशी याचे जे अनेक विभ्रम अनेक लोकांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामधला एक विभ्रम असा आहे, ती गोड आहे, तो म्हणतो की पानी में इतनी खलबली सी क्यों है, पानी में इतनी खलबली सी क्यों है, जरूर कोई प्यासा आसपास होगा. कोणीतरी तहानलेला आहे म्हणून हे पाणी असं उसळतंय, असं त्या कवीचा म्हणणं. आणि अशा पद्धतीनं मी पाहतो की म्हणजे शांताबाईंनी सांगितलेलं आहे, आमच्या बशीर बदलनी सांगितलेलं आहे, आमच्या मोहम्मद अलवी साहेबांनी सांगितलेलं आहे किंवा दुष्यंत कुमारने सांगितलेलं आहे, मग पडगावकरांनी सांगितलेलंच आहे, करंदीकरांनी सांगितलेलं आहे, ग्रेसनी सांगितलेलं आहे, शंकररामाणे यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येकाने असं जे सांगितलेलं आहे ते सगळं असं एका वेळी सादर करावं किंवा सांगावं असं वाटतं. शांताबाई किती त्यांच्या स्वभावाप्रमाणे अगदी गोड सांगतात. ते म्हणतात की सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, लखलखणारे क्षितिजचा अवघे मला देऊन गेल्या, लखलखणारे क्षितिजचा अवघे मला देऊन गेल्या, निळा सावळा इवला तुकडा उतरून ये माझ्यासाठी, आणि आभाळचं ते पदरी जेलून बांधेल मी गाठी, आभाळचं ते पदरी जेलून बांधेल मी गाठी, पुन्हा वावस काळोख चांदणे जुळते एका वेळी, आणि सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी, सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी वेळी, सारे सामावन मजमगते साऱ्यातून मी शिरते, आणि असेच काही काही वेचत झोळी माझी भरते, असेच काही काही वेचत झोळी माझी भरते. नंतर मग मला ते सदानंद रिंगांचं आठवतं मध्ये सदानंद रिंगाने एका कवितेत असं लिहिलं की झाडांना स्वप्न पडतात, किती अप्रतिम विचार करतो. आणि झाडं आपण इथे नेहमी बघतो, कवी कशा पद्धतीने बघतो झाडांकडे, झाडांना स्वप्न पडतात, त्याच्यात बिया होतात, त्याच्यात बिया होतात. किंवा आमचा बशीर दुष्यंत कुमार नेहमी म्हणतो की मैं जैसे ओढता बिजाता हूं वो गजल आपको सुनाता, मी जे अंगावर पांघरून घेतो ना आणि अंतरतो ना रात्री तेच तुम्हाला ऐकवतो, मी काही वेगळं सांगतच नाही.
मैं जिसे ओढ़ता बिछाता हूँ वो गजल आपको सुनाता हूँ। एक घना जंगल है तेरे आंखों में, मैं जिसमें राह भूल जाता हूँ। एक घना जंगल है तेरे आंखों में, मैं जिसमें राह भूल जाता हूँ। तू किसी रेल से गुजरती हो, तुझा शार है कि तू किसी रेल से गुजरती हो, मैं किसी पुल सा थरथराता हूँ। और जब से एक बाजू उखड़ गया मेरा, और भी वजन उठाता, और भी वजन उठाता हूँ। अनेक पद्धतीनं कवितेविषयी सांगण्याचा असा प्रयत्न करतात ना, तेव्हा मला मोठी गंमतच वाटते. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींची पारायण करावी अशी सगळी गोष्ट आहे. पण मी तुम्हाला सांगतो की पाडगावकर मला नेहमी म्हणत, म्हणजे आता मी अमृताला असं सल्ला असं नाही पण सगळ्यांनाच सल्ला. पाडगावकर मला एकदा असं म्हणाल की फार पहिला संग्रह अप्रतिम आलेला आहे, पण ही मुलगी पुढे लिहिल का आणि पुढे किती लिहिल असं त्यांचं एक प्रश्न. सातत्य नावाची गोष्ट पाहिजे. कवी पण टिकवायचं म्हणजे वयाच्या मी बघितलं 82व्या वर्षी मी कधी पाडगावकरांना भेटलो होतो आणि ते असं गमती जमती करताना मध्येच म्हणा मला अरुण कालच लिहिलंय मी, ऐक. मी खरं तर एकदम हैराणच होता की 82व्या वर्षी या माणसाला कविता ऐकवावीशी वाटते काल लिहिलेली, हीच काय ग्रेट गोष्ट. आणि कविता ऐकून तर मी खाली पडलोच होतो, कारण मला कळलं की त्या वयात त्याने 82व्या वर्षी जे लिहिलं होतं ते मला 52व्या वर्षी पण लिहिता येत नव्हतं. किती अप्रतिम. ते म्हणाले की समज तू मला आवडतेस या अर्थाचं वाक्य मी माझ्या खिसात पाहिलं. बापरे, तिथूनच सुरुवात. तू मला आवडतोस या अर्थाचं वाक्य मी माझ्या खिसात मांडलं तर ते तुला दिसेल का. तर तो म्हणतो पण त्याचा सुगंध आल्याशिवाय मला राहील. आता ही 82 वर्षी या माणसाला सुद्धा याच्यासारखी ग्रेट गोष्ट आहे. म्हणजे हे असं सगळं वाचलं ना की आपल्याला वाटतं की आपण थांबावं, काय झालं आपण लिहूच नाही. इतकं तरल, इतकं साधं आणि इतकं भिडणार असं लिहिणं म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या जगण्याचा सगळा अर्थच असतो. तुम्ही सगळं जगत असता, खूप जगत असता, पण एक काहीतरी असं हाताला तुमच्या लागतं आणि तुमच्या सगळ्या आयुष्याचं त्या क्षणाचं तरी असं सार्थक झाल्याचं. बशीर बद्र साहेबांनी एक शब्द लिहिला होता, एक ओळ लिहिली होती की ये जो रंग चमकता है टेनियों पर. किती बारीक आहे बघा की ये जो रंग चमकता है टेनियों पर, हात आहे तो फूल वरना तितली आहे. बापरे. म्हणजे फुलपाखरू आणि फूल याच्यामध्ये फार फरकच नाही. एक फक्त उडतं आणि एक झाडावर नुसतंच असतं. अशा पद्धतीने विचार करण्याची ही जी उत्कटता, ही जी सगळी काय म्हणतात तरलता, ही तरलता कुठून येते असं आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. आणि म्हणून मला असं वाटतं फक्त जोशी सरांच्या सगळ्या बोलण्यामध्ये मला त्यांना तेच म्हणायचं असेल, मला जे म्हणायचं ते. पण मी विचारांची प्रगल्भता याच्याऐवजी भावनेची प्रगल्भता असं एक मला असं भावनिक प्रगल्भता. कारण कुठली पण गोष्ट भावनेशिवाय शक्य नाही असं मला वाटतं. वैचारिक खूप आपल्याकडे मला महाराष्ट्रात कंटाळा एवढा येईल एवढा विचार झालेला असं वाटतं. काय ती परिसंवाद, ती काय संवेदना आणि काय ती प्रबोधनाची लाट वगैरे असं म्हणतात, इतका विचार झाल्यावर महाराष्ट्र तिथेच जायचं. म्हणजे रामदास फुटाणे नेहमी एक आवडतं वाक्य बोलतात की हा महाराष्ट्र तमाशामुळे बिघडत नाही आणि कीर्तनामुळे सुधरत नाही. तो आहे तसाच आहे, पण सगळं मात्र जोशात चालू आहे. आणि सगळीकडे सगळ्यांचे बॅनर, सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात कीर्तनाचे उत्सव पण जोरात आणि असं वैचारिकतेचे पण उत्सव जोरात आणि लावण्या पण जोरात. म्हणजे वारीला जायचं नाही तर बारीला जायचं, हे इतकं आपल्या महाराष्ट्राच्या रक्तामध्ये आहे की कशानेच फरक पडत नाही असं वाटतं. त्याच्यामुळे एकीकडे सगळं इरावती कर्वे काय आणि एकीकडे सगळा प्रबोधनाचा विचार काय, एकीकडे जीए कुलकर्णी काय आणि दुसरीकडे मात्र चारोळ्या पण लिहिता येतात. चारोळ्यांबद्दल मला फार राग नाही पण फार प्रेम पण नाही असं मला नेहमी वाटतं की इतकं ग्रेट लिहिलेलं आहे की असं साधं कसं काय यांना लिहावं असं वाटतं असं मला नाही वाटतं. चारोळ्या लिहितात ना काहीच घडत नाही. म्हणजे त्या चारोळ्यांमध्ये जसं म्हटलं ना की काहीच घडत नाही की मी म्हणलं की तारुण्याच्या रस्त्यावरती असं एक वळण असतं, म्हणजे वरती वळण असतं असं. तारुण्याच्या रस्त्यावरती असं एक वळण असतं, नाक्यावरच्या भिव्याकडे स्वस्त्यामध्ये जळण असतं. झाली चारोळी. म्हणजे काय त्यातून सांगायचं काय तेच कळत नाही. मी ह्यांचं
सुरेश भटांचं जे मला नेहमी आठवतं, चारोळी म्हणजे काय? सुरेश भटांनी की इथे मंद छाया तुम्ही स्पंदनांच्या तुझ्याशी लपंडावा मी खेळतो. चारच ओळी बघा ना. इथे मंद छाया तुम्ही स्पंदनांच्या तुझ्याशी लपंडावा मी खेळतो. जीवाच्या अशा श्रांत वेळी कळेना तुला शोधतो की मला शोधतो. काय म्हणजे आपण विचारच करत होतो. क्या बात. अनेक लोकांनी म्हणजे मी बहिणाबाई पण पहिली चारोळी लिहिणारी बाई आहे असंच मला वाटतं. पण काय चारोळी? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटे की तवा मिळते भाकर. 4 ओळी पण एकदम जीवनाचं असं तत्वज्ञान की ते खोडू पण शकत नाही तुम्ही टाळू पण शकत नाही. गंमत म्हणून ठीक आहे चारोळ्या वगैरे, पण केशवसुद्धाने असं एकच उतारी द्या मजा आणि कुंकीनं जी मी सप्राणाने भिजवून टाकीन सगळे दीर्घचिच्या किंकाळीने असं काहीतरी भारदस्त लिहिलेल्या भूमीमध्ये चारोळे लिहायचं डेअरिंग करणं हे मला डेअरिंगच वाटतं ते. पण जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत तर सर्वत्र कोणा माझ्या घरच्या मला दिसत आहेत. हे वाक्य आता अमृताच्या बाबतीत असं बदलायला लागेल मला. जिकडे जावे तिकडे माझ्या कविता लिहिणाऱ्या मुली आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की मराठवाड्यात काय, विदर्भात काय, कोकणात काय, पश्चिम महाराष्ट्रात काय, मुंबईत काय, अलीकडे ज्या अशा प्रकल्पतेने मुली लिहायला लागल्यात ना त्या सगळ्या अशा विचारात पडतील अशा सगळ्या मुली आहेत. म्हणजे तुम्ही असे थरारून जाता. स्त्रीमुक्ती हा विषय बाजूला ठेवा, स्त्री पुरुष समानता हा विषय बाजूला ठेवा, पण त्यांच्या मनातली जी खतखत आहे ना ती अनेक वर्ष बाहेर आलेली नसते आणि ती त्याच्यासाठी ते काही बुरच्या बिरच्या काढत नाही. साध्याच्या लढ्यासाठी साधाच तिचा एल्गार, मोरच्या घोषणा मोरचे नाही साधाच तिचा अवतार, अशा पद्धतीनं तिचं काम चालू. काय लिहितं ती राजेश कल्याणकर नावाची एक कवयित्री आहे. तिला मी असं लग्नानंतर म्हटलं तिला की अगं लग्न झालं आणि तुझ्या कविता एकदम बंद झाल्या. त्याच्यावर तिचं एक पत्र होतं मला आणि त्याच्यात त्यांनी शेवटच्या वेळी अशा लिहिल्यात का की पायात माळले जोड जरी चांदीचे हे फुल परंतु गळले रे मातीचे. पायात माळले जोड जरी चांदीचे हे फुल परंतु गळले रे मातीचे. मी पाय उचलता नाद म्हणे नाही येतो तळव्याशी केवळ पाचोळा हळहळ, तळव्याशी केवळ पाचोळा हळहळ. आता ही सगळी वेदना जी आहे ती काय वेदनेच्या पद्धतीने काही अप्रोच विप्रोच करून तरी सांगितलं नाही, पण आपल्याला कळलं की इतकं सगळं भयानक आजूबाजूला चाललेलं आहे. म्हणजे तिची तर वेदना वेगळीच होती. म्हणजे तिला अत्यंत श्रीमंत नवरा मिळाला होता आणि इतका श्रीमंत की ती म्हणायची माझा जो हॉल आहे तो तसा 2000 स्क्वेअर फूटचा आहे. तर मला पाहुणे आले की नुसतं चहा प्यायला त्यांना नमस्कार करायला जावं लागतं त्यांना, ते सुद्धा खूप चालावं लागतं. त्याच्यामुळे दिवसभर मी मैलोनमैल चालतच असते म्हणे, काहीच न करता चालत असते. पण हे फुल परंतु गळलेले फांदीचे हे सांगितलं त्यांनी पुढच्या त्यातूनच. तर अशा पद्धतीच्या सगळ्या भावना कवितेतून सतत व्यक्त होतात आणि मला नेहमी या अर्थाने खूप म्हणजे आता अनेक लोक म्हणतात की तुम्ही आलात की सारखं कविता चालू असतं. मला असं वाटतं की कविता नावाची गोष्टच्या आधारासारखी असते की जी असली की जी मी बोलायला लागलो किंवा जी आजूबाजूला घडत असली तर मला एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि सेफ असं कवितेच्या आजूबाजूला असं सेफ वाटतं ना. तसं तुम्हाला पण अनेकांना वाटत असतं पण हे माहीत नसतं आपल्याला. तुम्हाला माहिती की अनेक पण गाणी ऐकत असतो, कविता ऐकत असतो आणि तुम्हाला खूप मस्त छान भरून येतं, तुम्हाला खूप असं सद्गदित होता येतं, तुम्हाला आनंद वाटतो, तुम्हाला असं पाडगावकरांचं एखादं गाणं ऐकताना खूप छान वाटतं. तर हे कवच आहे आपल्या भोवती कविता नावाचं. हे कविता कवच आपणच डेव्हलप केलेलं आहे. मराठी या अर्थाने खूप श्रीमंत आहे असं मला वाटतं. मी नेहमी म्हणतो की सगळ्या जगातला श्रीमंत माणूस मी आहे. तर का मला 100 कविता पाठ येत असते तर मी जगातला श्रीमंत माणूस आहे, कारण इतक्या सगळ्या कविता माझ्या जवळपास आहेत, इतकं मोठं धन माझ्याकडे कवितेचं आहे. तर या अर्थाने कविता नावाची गोष्ट खूप प्रगल्भ करते. अमृताचं मी यासाठी खूप कौतुक करायला पाहिजे कारण तिचं मूळ गाव हे मराठवाड्यातलं आहे आणि मराठवाड्यातल्या आष्टी नावाच्या गावातून ती इथे आलेली आहे. आता खरं तर तिच्या नवऱ्याचा पण उल्लेख केला पाहिजे. दोघे ब्रिलियंट असं जोडपं आहे. म्हणजे ती जशी खूप ब्रिलियंट आहे आणि ती कविते व्यतिरिक्त सुद्धा अदरवाईज तिचं इंटेरियर डिझायनिंग आणि बाकीचं जे सगळं चालतं त्यात कळतं की एक असं स्टँडर्ड आहे, असं एक त्याला शिक्षणाचा सगळा दर्जा दिसतो ना, अशी प्रगल्भता सगळी तिच्या सगळ्या बाकीच्या कामात आहे. आणि तिचा नवरा तर IAS ची परीक्षा पास होऊन इकडे आलेला आहे, त्याच्यामुळे तोही खूप मोठ्या पदावर आहे. पण हे दोघे मराठवाड्यातलं सगळं विसरून इतके ह्या कोकणातल्या मातीबरोबर इतके समरस झालेले आहेत की आता मी बघतो की कोकणामध्ये आता तिच्या सगळ्या ग्रुपवर तिला इतके ओळखणारे लोक आहेत
किंवा इतकी तिचे सगळे संबंधित आहेत. म्हणजे आज या सभागृहामध्ये जी मंडळी आहेत त्यातली जवळजवळ 2/3 मंडळी फक्त अमृताला ओळखणारी आहे. आणि ही खूप मोठी कमाल आहे. म्हणजे रत्नागिरी सारख्या सुद्धा गावात सुद्धा ही खूप मोठी कमाल आहे. कारण रत्नागिरीमध्ये माणसं जमवणं हे तसं कठीण काम, चोखंदळ माणसं जमवणं हे अतिशय कठीण काम, आणि ती येणं कार्यक्रमाला हे खूपच मोठं काम आहे. त्याच्यामुळे ती धन्य झालेली आहे असं मला वाटतं. धन्यतेचं सर्टिफिकेट रत्नागिरी गावाने तिला दिलेलं आहे. कारण रत्नागिरी म्हणजे काय आहे ते ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. मी पहिल्यांदा कवितांच्या गावात हा कार्यक्रम केला होता काही वर्षापूर्वी. मला आठवत आहे की आम्हाला मधुबाई बलवंगी कर्णिकांनी एक गाडी करून दिली होती आणि सांगितलं की तुम्ही सगळीकडे कार्यक्रम करा. आणि कुडाळपासून आम्ही सुरुवात केली होती. कुडाळला काहीतरी 16 माणसं होती कविता ऐकायला. मग कणकवलीला 9 माणसं होती. नंतर मग रत्नागिरीला केला कार्यक्रम, त्यावेळी पण अशी 16 काही 9 माणसं होती. चिपळूणला थोडीशी बरी होती वगैरे. असा एक खूप यशस्वी दौरा करून आम्ही गेलो होतो. पण त्यावेळी कोणीच कोणाला माहित नव्हतं. म्हणजे अशोक नायगावकर माहिती नव्हते, किशोर कदम माहिती नव्हते. नंतर ते सगळे माहीत झाले. पण पहिला दौरा हा असा आम्ही केला होता. पण त्या दौऱ्यामध्ये ज्या लोकांनी आम्हाला ऐकलं होतं त्या लोकांनी आम्हाला लक्षात ठेवलं. आणि आत्र्याच्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही जो कार्यक्रम केला तो सगळ्यात असा हॅट्स ऑफ कार्यक्रम होता. जगातले जे कार्यक्रम जिथे करायला मिळतात, म्हणजे आपण म्हणतो ना की अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम करायला मिळणार हा सगळ्यात मोठा मान, तसं मला रामेश्वराच्या मंदिरात कार्यक्रम करायला मिळाला त्याच्यासारखा मोठा आनंद झाला. फार सुंदर असं सगळी गर्दी होती आणि सगळ्यांची भजनं झाल्यावर तिथे आमचा कार्यक्रम झाला कवितांचा. म्हणजे अक्षरशः हजारो माणसं ऐकायला आणि आम्ही कार्यक्रम केला होता. पण नंतर मला कळलं की जिथे कुमार गंधर्वांचं गाणं झालं, जिथे भीमसेनींचं गाणं झालं, जिथे वसंत बापट आणि पाडगावकरांच्या कविता वाचन झालं, तिथे आमचा हा कार्यक्रम झाला. त्याच्यामुळे एका अर्थाने अदृश्य हात तुमच्या पाठीवरून फिरतात ना सगळ्या मोठ्या लोकांचे, तसे ते हात मला सतत फिरणारे वाटतात. वसंत बापट यांची जन्मशताब्दी सुरू झालेली आहे. म्हणजे हे वर्ष किती भाग्यवान वर्ष आहे बघा आमच्या दृष्टीने. तर फार महत्वाचं, कारण सगळ्यांची कार्यक्रम करण्याची जबाबदारी आमच्यावर येते. त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम तो कार्यक्रम चालू असतं. पण शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दीच्या शताब्दीला सुरुवात झाली या जुलैमध्ये. गेल्या महिन्यामध्ये वसंत बापट यांची जन्मशताब्दी सुरू झाली. ऑक्टोबरमध्ये शांताबाईंची जन्मशताब्दी सुरू होते. काही दिवसापूर्वी वामन कर्डक नावांच्या एका थोर गीतकाराची जन्मशताब्दी सुरू झाली. आणि मग बॅरिस्टर नाथपै आहे, यदुनाथ थत्ते आहेत, अनेक मंडळी आहेत. पण मला उगाच असं वाटतं की हे सगळं वर्ष जे आहे ना ते गीतकारांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. काय की म्हणजे तुम्ही शांताबाई म्हणू नका, तुम्ही वसंत बापट म्हणू नका, वामनदादा कर्डक म्हणू नका, ही इतकी जोरदार सगळी कविता लिहिणारी मंडळी आहे. म्हणजे आता वामनदादा कर्डकांबद्दल आपल्याला कदाचित माहित नसेल, पण इतकी त्यांची गाणी ऐकलेली आहेत, पण हे वामनदादा कर्डक हे आपल्याला माहित नाही. तर ते सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला, सांगा या वेळीला, हे वामनदादा कर्डक. किंवा यो 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 पाहुणा सकूचा मेहुणा तुझ्याकडे बघून हसतय र, काहीतरी घोटाळा दिसतोय ग, हे वामनदादा कर्डक. बाकी भीमाची त्यांनी खूप गाणी लिहिली, पण लोकांना ही सगळी आवडणारी गाणी जनरल गाणी ही अशी. आता बापटांबद्दल काय म्हणायचं, बापटांच्या इतक्या कविता आहेत, केवळ माझा सह्य कडाट आहे. पण कोकणावरचं त्यांचं प्रेम एका कवितेमध्ये आलेलं आहे. गेले होते कॅलिफोर्नियाला, मियामी नावाचं बंदर, तिकडे गेल्यावर वसंत बापटांनी काय लिहावं, आंबा पिकतो रस गळतो मियामीला मी जिमा कळतो, आंबा पिकतो रस गळतो मियामीला मी जिमा कळतो, कुठे सकाळ कुठे दुपार हिरवी माया अपरंपार, फ्लॉरिडाच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी, फ्लॉरिडाच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी, मियामी बंदर खुळा समेंदर कोकण समजून तुझ म्हणतो, मियामीला मी जिमा कळतो, आंबा पिकतो रस गळतो मियामीला मी जिमा कळतो. ते खरं तर त्यांचं सगळं कवितेवरचं प्रेम, कोकणावरचं प्रेम हे सगळं व्यक्त झालेलं आहे. अनेक लोकांना माहित नाही. लाल बत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी हे गाणं आमच्या वसंत बापटांचं आहे. कोकणावर इतकं भरभरून प्रेम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि ते सगळं आता त्याची जन्मशताब्दी असं मला वाटतं.
कोकणकरांनी तर वसंत बापटांचे कार्यक्रम करावे सगळीकडे आणि परत एकदा कोकणचा उदो करावा. जसं आमच्या विनायकाने लिहिलं, आमच्या गुहागरचे कोण बरं त्यांनी कोकणाबद्दल लिहिलं. माधव कवी माधव यांची कोकणावरची कविता आहे आणि बऱ्याच लोकांच्या कोकणावरच्या कविता आहेत. पण वसंत बापटांचं एक असं वेगळं कंट्रीब्युशन आहे की त्याची सुद्धा या निमित्तानं आठवण व्हावी. असो, विषय कवितेचा किंवा त्या कवितेचा काही कविता मला ज्या आवडल्या त्या मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. त्यावर आता बोलायचं ते बोललेले आहेत. खरं तर क्रिकेटनं दोषी ज्या पद्धतीनं बोलले तितकं नेमकं आणि असं निगुतीने म्हटलं ना तसं आहे. किती अलवार किंवा उत्कट हलकं असं लिहिते ती की असं काय म्हणतात ना, म्हणजे आमचे सुरेश भट म्हणतात, बोलली हळू उठेल चांदण्यावरी तरंग. बोलताना सुद्धा इतकं हळू बोलायला पाहिजे की चांदण्याला सुद्धा स्पर्श होता कामा, इतकं हळू, इतकं हळू. म्हणजे असा उत्कटपणाचा मोठा मानदंडच आहे ते ओळ. म्हणजे आता अमृता काय लिहिते, तू दूर डोंगराच्या पल्याड हिरव्या मखमालीवरचं पिवळं रान. तू दूर डोंगराच्या पल्याड हिरव्या मखमालीवरचं पिवळं रानपूर, मी यावं तरी कसं तुझ्यापर्यंत. या दऱ्याखोऱ्या उतरून, या कड्या कपाऱ्या चढून मी यावं तरी कसं तुझ्यापर्यंत. सूर्याची कोवळी किरण होऊन येऊ की वाऱ्याची मंद झुळूक होऊन येऊ. दवबिंदूची अलवार थेंब होऊन येऊ की पावसाची संतत धार होऊन येऊ, मी यावं तरी कसं तुझ्यापर्यंत. कितीही वादळ आली, ढगफुटी झाली, पेटलं ऊन किंवा गारटला वारा, तरी तू तितकाच टवटवी. रोज माझ्या स्वप्नात तुला वय नाही का रे माझ्या फुला, तुला वय नाही का रे माझ्या फुला. सुपणं काय ते तुला माहीतच नाही. तू नित्य फुलत राहतोस माझ्या हृदयात, तू दरवळत राहतोस माझ्या श्वासात. तू बदलून टाकलंस माझं आयुष्य. तू डोंगराच्या पल्याड हिरव्या मखमलीवरचं पिवळं रानपूर. ते किती गोड करतं निसर्गाचं हे चित्र, इतकं सुंदर चित्र की आपण आता हे अशा पद्धतीची कविता वाचली ना की जसं पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकीच लागून झाली दुःखाच्या मंद स्वराने. असं म्हटलं ना की दुःखाच्या मंद स्वराने म्हणजे काय याचा जरा विचार करतो आपण. आणि मग मी खूप शोध लावण्याचा प्रयत्न केला काय आहे ते नक्की. मला नेहमी असं वाटतं की ग्रेसांच्या कवितेतला हा पाऊस आहे ना, हा बाहेरचा पाऊस नाहीच आहे, हा आतला पाऊस आहे. आणि तो अनंत वर्षे पडतो आहे. हा अनंत वर्षी कसला आसक्तीचा पाऊस आहे, प्रेमाचा पाऊस आहे, खूप आतुरतेचा अधीरतेचा पाऊस आहे. आणि हा पाऊस कधीचा पडतो याचा अर्थ हा कालपर्वापासून पडतो असं नाही, तर माझ्या वडिलांच्या पासून, माझ्या पणजोबांच्या पासून, माझ्या पणजोबांच्या पणजोबांपासून इतक्या वर्षापासून हा पाऊस पडतो. असं सगळं ग्रेस एकदम मोठ्या प्रमाणावर सांगायला गेला की मग आपल्याला कळतं की हलकीच जागून झाली दुःखाच्या मंद स्वराने म्हटल्यावर इतक्या सगळ्या वर्षाचा जो दुःखाचा सगळा विस्तार आहे तुमच्या हृदयामध्ये त्यांनी तुम्हाला जाग येते. पाऊस पडत नाही किंवा पाऊस पडतो तेव्हा काय होतं ते ग्रेसनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी नेहमी असं बघितलेलं आहे, आय डोंट नो तुमचा अनुभव काय मला माहित नाही, पण कधीतरी असा भरून असा पाऊस आलेला असतो, खूप काळवंडलेलं असतं आणि पडतच नाही तो पाऊस. आणि असं इतकं दाट झालेलं असतं आणि तुम्हाला त्रास व्हायला लागतो त्या सगळ्या गोष्टीचा. आणि पडून तरी जावं खूप, किंवा असं खूप निथळत असतो, तो मुसळधार निथळत असतो आणि असं वाटतं की हा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्याला. आता तर सगळी नव्या पावसाचा धाकच घेतलेला आपण. त्याच्यामुळे हलकीच जागमजा आली दुःखाच्या मंद स्वराने म्हटलं की मला असं वाटतं की एक काहीतरी गोष्ट आहे फार अंतरातली, तो हा सांगू बघतोय. आणि म्हणून ग्रेसची वळ अशी साधी वळ वाटतच नाही, असं खूप मोठीच काहीतरी गोष्ट सांगतो असं मला वाटतं. आणि प्रत्येक कवितेच्या बाबतीत मला असं वाटतं की अशा पद्धतीनं बघितलं ना, मगाशी सुनेत्रा लहरीबाई पण फार छान उल्लेख केला की जी सगळी प्रगल्भता आहे ती प्रगल्भता तिची अशी चिरंतन राहावं असं त्यांनी सांगितलं की हा एक संग्रह आहे, इथे काही तू थांबू नकोस, हे लिहित राहतो, पुढे खूप चांगलं लिहिशील तू. आता एक कविता आहे पावसाचं चित्र म्हणून की मला आठवतं आपण दोघांनी एक चित्र काढलं होतं पावसाचं. बरं अत्यंत तरल असं काहीतरी हे आहे. मला आठवतं आपण दोघांनी एक चित्र काढलं होतं पावसाचं. तू आकाश काढलंस, मी जमीन.
तू आकाश काढलंस, मी जमीन. तू डोंगर काढला, मी नदी. तू डोंगर माथ्यावरचा तेजस्वी सूर्य रेखाटला, मी दवबिंदूवर पडलेली त्याची कोवळी किरण. तू नभाच्या निळाशा छटा रंगवल्या, मी हिरवळीवरली लाल सुतूक फुलं. तू दूर विहरणारे पक्षी रंगवलेस, आणि मी घरट्यातली त्याची पिलं. आणि मग माझ्या एकदम लक्षात आलं की पाऊस तर काढायचा राहून गेला. त्यावर तू खळखळून हसत म्हणालास, वेडे, पाऊस काढायचा नसतो का चित्रा? तो असतोच की आकाश आणि धरतीच्या मनात. म्हणून तर हिरवगार रान नटलेलं असतं, त्यांना ओले चिंब स्वप्न भेटलेलं असतं. खरंच मला तो पाऊस चित्रात काढता आला नाही. त्या क्षणी तुलाही तुझ्या डोळ्यात तो दडवता आला नाही. नंतर आपण वेगळे झालो. आपण आपली स्वप्न वाटून घेतली, या चित्राच्याही वाटण्या केल्या. चित्रातला पाऊस हरवून गेला. तुझ्या वाट्याला उंच भरारी आली, आणि माझ्या वाट्याला चिवचिव सोची. आपण आपली स्वप्न सावरत राहिलो. बाहेर पाऊस पडत राहिला, आतून अजूनच कोरडे होते. पण आता वाटतं तुझ्या चित्रातल्या नभाला माझ्या चित्रातल्या अवनीची तहान जाणवत असेल का? तुझ्या चित्रातल्या नभाला माझ्या चित्रातल्या अवनीची तहान जाणवत असेल का? दोघांमधला पाऊस तुला अजूनही तितकंच आठवत असेल का? किमान त्या दोघांसाठी तरी वाटून घेतलेलं स्वप्न जोडायला हवं. बरसून गेलेल्या का होईना पावसाचं चित्र नव्याने काढायला हवं. आता खरं तर या कवितेमध्ये परत असा सुखांत वगैरे आहे. तर मला नेहमी माझ्या पद्धतीने वाटते की त्याची काही गरज नाही. अगोदर जे सांगितलेलं असतं ना, त्यातच सगळं आलेलं असतं की तुझं चित्र आणि माझं चित्र अशा पद्धतीने इतके झाल्यावर आपण आणखी एक चित्र काढायला पाहिजे. मग ह्या गोष्टी म्हणजे ते आलं त्याच्यात, मुद्दाम सांगू नये असं मला वाटतं. कारण ते असं सूचक जेवढं असतं तेवढी त्याची फार गंमत असते. ते तुम्ही सांगायला फार गेलात ना की त्याची गंमत. मी एक इंग्रजी चित्रपट बघितला होता. दोघे जण खूप प्रेमात असतात, छान प्रेमात भेटतात ते, आणि एक वेळ अटळ येते की त्यांना सोडावं लागतं, एकमेकांना निरोप द्यावा लागतो. त्यातल्या त्या पुरुषाला बोलायची खूप सवय असते आणि काहीतरी चित्रविचित्र बोलत असतो. तो नेमका असा विषय टाळून काहीतरी भलतच बोलत असतो. आणि जेव्हा निघायची वेळ होते, एकमेकांना डिपार्ट करायची वेळ होते, तेव्हा ती त्याला म्हणते की तू बोलला नाहीस एवढा, आता आपण भेटणार नाही, तू काही बोलला नाहीस. पण नंतर ताबडतोब म्हणते की थांब, तू नकोच बोलूस, तू बोलू नकोसच, कारण तू गडबड करशील बोलल्यावर. हा क्षण असा इतका मस्त आहे, तो असाच राहू दे, मला दिलेल्या डोळ्याने तुला निरोप देऊ दे. तेच सगळ्यात तुझं बोलणं आहे, ते माझ्यात उतरलेलं तुझं बोलणं आहे, ते तुला माझ्यासाठी तुला सांगणं आहे. आणखीन आपण बोलूया नको. तो इतका त्या मौनाने असा खूप सुंदर झालेला क्षण त्या चित्रपटामध्ये घेतलेला आहे. तर मला नाही वाटतं की दिग्दर्शक म्हणजे काय, की त्याला हे असं सगळं कळतं ना म्हणून तो दिग्दर्शक असतो. असं नेमकं कळतं की आमच्या सुरेश भटाने लिहिलं की जरी तुझ्या पाकळ्या तुम्ही गुंतलो तरीही गडे तुझा हा सुगंध माझ्या मालकीचा. काय लिहितात सुरेश भट? जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरीही गडे तुझा हा सुगंध माझ्या मालकीचा. आता जगू चांदण्यातल्या चाहुलीप्रमाणे करार माझा तुझा असा हा चुकामुकीचा. मी नेहमी असं सांगतो की भेटण्याचा करार असू शकतो, न भेटण्याचा करार असू शकतो. आपण यापुढे भेटायचं नाही असं एक करार असू शकतो, किंवा आपण भेटत राहू अजून मग असा एक करार असू शकतो. पण चुकामुकीचा करार, बापरे, म्हणजे सुरेश भटांनाच कळू शकतं किंवा त्यांनाच येऊ शकते. इतकी ती थोर गोष्ट आहे. त्याच्यामुळे नेहमी, आणि आता जर चांदण्यातल्या चाहुलीप्रमाणे असं मी नाही म्हणतो. चांदण्यातली चाहूल आपल्याला माहिती आहे, कोकणातल्या लोकांना माहिती आहे की आपण असं ससा विसा जाताना बघतो आणि पटकन सांगतो ससा बघ, लोक ससा बघ. तर त्या माणसाला सांगेपर्यंत तो गेलेला असतो ससा, तो दिसत नाही, इतकी चाहूल त्याची असते. तर असे भेटीचे क्षण आपण जपूया हे सांगणं म्हणजे किती थोर गोष्ट आहे. म्हणजे त्रासच होता अशा सगळ्या ओळी ऐकल्यानं, की त्रास होतो. मी नेहमी सुरेश भटांची एक गझल आहे ती सगळ्यांना म्हणून दाखवतो की आरशांचेच दावे खरे, चेहऱ्यालाच गेलेच रे. आरशांचेच दावे खरे, चेहऱ्यालाच गेलेच रे. कवितेसाठी मी सांगितलेलं म्हणून मी केवळ म्हणतो. काय कवितेचं म्हणतात ते?
की जन्मलो अन शिकू लागलो, जन्मलो अन शिकू लागलो, आसवांची अद्याक्षरे चेहऱ्यालाच गेलेच रे. माणसाला कुठे आसरा, माणसाला कुठे आसरा, श्वापदांची गुलाबी घरे चेहऱ्यालाच गेलेच रे. आणि शेवटी लिहितात, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो ना की शेवटचा बॉल असतो स्टेडियमच्या बाहेर, तसं सुरेश भटांचा शेवटची शेर म्हणजे स्टेडियमच्या बाहेर. काय लिहिलं त्यांनी? राहिला केर काढायचा, राहिला केर काढायचा. ते केर काढणं नावाची गोष्ट शहरामध्ये आल्यावर आम्ही एकदम सरकलोय. काय दादानी काय लिहिल्यामध्येच, पण पुढचा जे त्याचा उत्तरार्थ आहे तो एकदम असा चटका लावून जातो. राहिला केर काढायचा, काळजाचे किती कोपरे चेहऱ्यालाच गेलेच रे, आरशांचेच दावे खरे चेहऱ्यालाच गेलेच रे. मला सुरेश भटांचं काय किंवा या सगळ्या कवी लोकांचं काय, या सगळ्या कल्पनेच्या ऐश्वर्याबद्दल, कल्पना विलासाच्या ऐश्वर्याबद्दल नेहमी कौतुक वाटत आलेलं की इतका प्रचंड विचार करतात. पण म्हणजे अमृताला आता हे पण सांगायला पाहिजे यावेळी